बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणामधली अपडेट आहे। विशाल अग्रवाल याला 7 जून पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। विशाल अग्रवालला 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी आता कोर्टाने सुनावली आहे, तर सर्व आरोपींना सुद्धा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यामधील बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणामध्ये सुनावणी सुरू होती आणि आता कोर्टाने या दोघांना सुद्धा कोठडी सुनावलेली आहे। विशाल अग्रवालला 7 जून पर्यंत म्हणजे 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी असेल। याविषयी बोलूया, सचिन चपळगावकर आपल्या सोबत आहेत। सचिन, काय आताचे अपडेट? 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी असल्याचं कळतंय, तर इतर जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा 14 दिवसांची ही कोठडी असेल। सचिन चपळगावकर आपल्या सोबत आहेत। सचिन, अगदी बरोबर आहे। विशाल अग्रवाल याला कोर्टाने जी पोलिसांनी जी मागणी केली होती की त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी, 420चं कलम त्यामध्ये ऍड झालं होतं, पण असं असतानाही कोर्टाने ती मागणी फेटाळली आणि त्यानंतर त्यांना एमसीआर केलेला आहे, म्हणजेच 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना रवानगी केलेली आहे। एकंदरीत त्यांचं आता मेडिकल होईल आणि त्यांना येरवडा जेलमध्ये त्यांची रवानगी होऊ शकते। अगदी सचिन, इतर सर्व आरोपींना सुद्धा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे। हे इतर सर्व आरोपी म्हणजे कोणाकोणाचा समावेश आहे यामध्ये? त्याच्या सोबत असलेले त्याचे 2 जे कामगार आहेत ते, त्याच्यानंतर हॉटेलचे जे मालक आहेत ते आणि मॅनेजर, या 6 जणांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। हे ह्यांना आता कोर्टाने यांच्या सगळ्यांना पोलिसांनी मागितलेली जी पोलीस कोठडी होती ती नाकारली आणि आता त्यांची येरवडा जेलमध्ये आता रवानगी झालेली आहे। सोमवारी कदाचित ते बेल ऍप्लिकेशन दाखल करतील आणि त्यावर त्यांचा निर्णय होईल। अगदी खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असल्याचं कळतंय। सचिन, कोणकोणती कलमं लावण्यात आलेली आहेत याविषयी काही माहिती देऊ शकाल का? मोटर वाहन कायद्याचा उल्लेख मगाशी करण्यात आलेला होता तुमच्या बोलण्यामधून। अगदी बरोबर आहे। 120 हे जे कलम आहे ते सुद्धा त्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचा अर्ज दाखल झालेला आहे। 420 कलम वाढलेला आहे। असं असतानाही जी पोलीस कोठडी वाढणं अपेक्षित होतं ती नाही वाढलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता न्यायालयीन कोठडी झालेली आहे। अनेक पैलू यामध्ये तपासले गेले। साधारणपणे ज्या सीसीटीव्हीच्या आधारावर सर्व बघितलं गेलं ते सगळं तपासलं गेलेलं आहे। त्यामुळे पोलीस कोठडी नको असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्या मित्राची चौकशी करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी नको अशा पद्धतीने जे आर्ग्युमेंट झालं आणि त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। अगदी सचिन, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की पोलीस कोठडी मागितली जात होती मात्र न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, खरं तर आतापर्यंतचा असा अनुभव आहे किंवा आतापर्यंतच्या अनेक प्रकरणांमध्ये ज्यावेळेला न्यायालयीन कोठडी सुनावली जाते त्यानंतर जामीन मिळण्याचा मार्ग एका अर्थाने मोकळा होतो, तसं काही होऊ शकतं का या प्रकरणात? अगदी बरोबर आहे। काही वेळामध्ये सुद्धा जामीन मिळाला असता, पण वेळ टळली होती। 5च्या नंतर तो निकाल झालेला आहे। त्यामुळे आजचा जो प्रोसेस होती ती सोमवारी होईल आणि सोमवारी ते बेल ऍप्लिकेशन नक्कीच करणार आणि त्यानंतर त्याच्यावर निकाल होईल। अगदी खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं कळतंय। खूप सेन्सिटिव्ह झालेलं आहे हे प्रकरण, त्यामुळे न्यायालयीन कोठडी आणि पुढचा जामीन याबद्दल काही सांगू शकाल का? हा मार्ग काहीसा खडतर असू शकेल का? अगदी बरोबर आहे। हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह झाला होता। याला समाजातील सगळ्या स्तरांनी उचलून धरलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि एकंदरीत जर बघितलं तर पिझ्झा पार्टी पासून सुरू झालेला प्रवास आज न्यायालयीन कोठडीपर्यंत आलेला आहे। पण यामध्ये एक गोष्ट आहे की ज्यावेळेस मीडिया असेल किंवा सर्वसामान्य लोकांनी यामध्ये ज्यामध्ये उडी मारली त्यानंतर त्याचा जो कलम होता त्या कलमामध्ये बदल करून त्याला 14 दिवसाची बाल न्यायालयामध्ये त्याची बाल न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती। म्हणजे एकंदरीत अनेक पैलू या केसला बघितले गेले, पण आज विशाल अग्रवाल आणि त्याचे साथीदार जे त्या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हेगार आहेत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अगदी सचिन, ज्या वेळेला हा युक्तिवाद सुरू होता तेव्हा कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले दोन्ही बाजूकडून याविषयी काही सांगू शकाल का? अगदी बरोबर आहे। सुरुवातीलाच पोलिसांकडून 420 कलम जे की फ्रॉड हे कलम आहे हे यामध्ये लावलं गेलं। संभाजीनगरला पळून गेल्यामुळे त्यामध्ये कॉन्स्पिरसी तयार झाली, असे अनेक पैलू त्यामध्ये आले गेले आणि सर्व बाजूनी इन्व्हेस्टिगेशन झालं। पण हे होत असतानाच जे वकील आरोपीचे वकील आहेत त्यांनी सांगितलं की ह्या सर्व गोष्टीचा तपास झालेला आहे, सीसीटीव्ही चेक झालेला आहे, त्यानंतर मोबाईल जप्त झालेला आहे, त्याचबरोबर मित्रांची जी चौकशी आहे ती चालू आहे। हे असताना पोलीस कोठडीची गरज नाही। अगदी सचिन, खूप खूप धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।